एक दिवसावर 15 ऑगस्ट येऊन गेला आहे, मात्र जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत गणवेश मिळालेला नाही। आपण बघू शकतो की आपण या ठिकाणी वरखेडच्या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि आपण आता हे विद्यार्थी जर बघितले तर या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेला नाही। एकूण संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते 89,750 विद्यार्थी आहे, मात्र अद्यापर्यंत फक्त 11,000 विद्यार्थ्यांना फक्त गणवेश मिळालेला आहे आणि अद्यापही जवळपास आता एक महिना उलटून गेला आहे शाळेला, मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही। फक्त 11,000 विद्यार्थ्यांना हा गणवेश वाटप झालेला आहे। विशेष म्हणजे महिला बाल विकास विभागाच्या वतीने आता बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी गणवेश शिवले जात आहेत, मात्र ते गणवेश अद्यापही 15 ऑगस्ट उलटला तरी देखील विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत। त्यामुळे बिना गणवेशचे हे विद्यार्थी आहे, पहिली ते जवळपास 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे मोफत गणवेश वाटप केले जातात। या ठिकाणी काही पालक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुमच्या गावातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले आहेत? 15 ऑगस्ट उद्यावर येऊन गेलेला आहे, तरी पहिलीच्या मुलांना नवा ड्रेस द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार। तर आजपर्यंत म्हणजे आज 4 वाजले 3 साडेतीन, तर आजपर्यंत गणवेश मिळाले नाही पोरांना। पहिली ते चौथीचे वर्ग जिल्हा परिषद शाळेचे। शाळा एकदम चांगली आहे आमची आणि शिक्षकही चांगले आहेत, पण गव्हर्नमेंटच्या नाकर्तेपणामुळे मुलांना 15 ऑगस्ट सारखा स्वातंत्र्य दिवस असल्यामुळे त्यांना नवीन कपडे पाहिजे होते लहान मुलांना, तरी लहान मुलांचे कपडे आतापर्यंत मिळालेले नाही। नक्की दादा, आपण काय सांगाल विद्यार्थ्यांना इथे गणवेश मिळाले आहेत का नाही? नाही, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना काही गणवेश वगैरे काही मिळालेले नाहीत। शासनाने ह्या गोष्टीची दखल घेत त्या लहान बालकांना गणवेश दिले पाहिजेत, अशी आमची गावकऱ्यांची आणि समस्त पालकांची मागणी आहे। नक्कीच या ठिकाणी मोफत पुस्तकांबरोबर गणवेश देखील दिले पाहिजे अशी मागणी या ठिकाणच्या पालकांनी व्यक्त केली आहे। या ठिकाणच्या शिक्षकांबरोबर आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी नकार दिला। त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळतील हीच आता प्रतीक्षा। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।